कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात. या दिवशी प्रत्येक मंदिरात, विशेषतः शिवमंदिरात त्रिपुर्वात लावली जाते. मंदिर परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघतो. या दिवशी फक्त शिवमंदिरातच नाही तर घरोघरी, अंगणातही दिव्यांची आरास केली जाते. याच दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता अशी मान्यता आहे. म्हणूनच महादेवांना त्रिपुरारी या नावानेही ओळखले जाते. त्रिपुरासुरांच्या वधाची एक आख्यायिका सांगितली जाते. तारकासुराच्या वधानंतर त्याच्या तीनही दैत्यपुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपस्या करून प्रसन्न करून घेतले. मोठा तारकाक्ष, मधला विद्युम्नाली आणि लहान कमलाक्ष याने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतल्यानंतर त्यांच्याकडून अढळ अशा 3 अद्भुत स्थानांचा वर मागितला. ही 3 स्थानं म्हणजेच त्रिपुरे. त्रिपुरे म्हणजे 3 शहरे जी आकाशातून फिरणारी असावीत. हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत. त्यावेळी माध्यान्हसमयी अभिजित मुहूर्तावर व चंद्र पुष्य नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्करावर्त नावाच्या नीलमेघांची छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच बाणाने 3ही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावीत, नाहीतर ती कधीच नष्ट होऊ नयेत असा अद्भुत वर त्यांनी ब्रह्मदेवांकडून मागितला. या त्रिपुरासुरांनी 3ही लोकात हाहाकार माजवला. देवांनी मदतीसाठी शंकराचा धावा केला आणि महादेवांनी असंभव गोष्ट संभव करून दाखवली आणि एकाच बाणातून त्रिपुरी भस्म करून टाकली. कशी वाटली ही त्रिपुरारी पौर्णिमेची सुंदर कथा? नक्की कमेंट करून सांगा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की लवकरात लवकर करा. धन्यवाद.